हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर कालचा हा व्हिडिओ आहे. काल होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीची पूजा कशी झाली असेल याची उत्सुकता तुम्हाला सर्वांनाच असेल. तर कालची जी पूजा आहे ना ती मी प्रदोष समय केली होती, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला. ही पूजा बरेच जण 4 प्रहर सुद्धा करतात, पण मी संध्याकाळी पूजा करणार होते. त्यामुळे पूजेच्या मागे यावेळेला म्हटलं जे प्रभावळ बनवलेली आहे तर तिचा पुरेपूर वापर केला जावा. तर म्हणून म्हटलं की ही पण प्रभावळ आपण पूजेच्या मागे लावू, म्हणजे खूप छान वाटेल. तर पूजा म्हटली, पूजा जितकी भव्य दिसते, जितकी छान दिसते तितकंच तिच्या मागे खूप सारं काम सुद्धा असतं. तर आपली पितळेची भांडी जेवढी सोन्यासारखी चमकतील ना तितकी आपली पूजा खूप छान प्रसन्न आणि मस्त वाटते. तर पहिली सुरुवात मी या भांड्यांपासून, म्हणजे पहिली काय करते मी सगळी पूर्वतयारी करून घेते आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करते. नाहीतर मग एक एक गोष्ट जशी आपल्याला आठवेल आणि एक एक गोष्ट जर आपण घेत राहू ना तर मग पूजेला खूप वेळ होतो आणि मध्ये मध्ये खंड सुद्धा पडत जातो. तर म्हणून मला जेवढं माहिती आहे की मला पूजेला काय काय लागणार आहे तर त्या सगळ्या वस्तू मी आधीच संपूर्ण व्यवस्थित तयारी करून घेते. तर त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे की मला तिथे काही सजावट करायची आहे तर मी सजावट करून घेते. त्यानंतर संपूर्ण जे मला दिवे किंवा भांडी पूजेसाठी जी जी लागणार आहेत तर ती संपूर्ण अशी छान स्वच्छ करून घेते. तर मला सगळ्यात ह्याच्यामध्ये मदत होते ना ती म्हणजे ॲक्लिन पावडरची. बऱ्याच ताईं सुद्धा वापरत असतील तर तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल की खरंच खूप मस्त पावडर आहे. म्हणजे आपण दुसरी जी पावडर वापरतो पितांबरी वगैरे तर त्याने हात बघा असे खरखरीत होतात, पण ही पावडर अगदी स्मूथ आहे आणि भांडी एकदम मस्त छान चकाकतात, अगदी सोन्यासारखी भांडी चकाकतात. फक्त काय करायचं, या पावडरने एकदा घासल्यानंतर पुन्हा एकदा आपलं जे लिक्विड असतं डिशवॉशर किंवा हँड वॉश वगैरे असतात ना, लिक्विड सोप जो असतो त्याने एकदा ही भांडी पुन्हा एकदा घासायची. त्यामुळे त्यांना आणखीन छान शाईन येते. तर मी काय करते, म्हणजे हाताला तरी असं काळं काळं लागतंच, तर म्हणून असे 2 स्कॉच मी वेगळेच ठेवून दिलेत, जे सॉफ्ट स्कॉच असतात ना ते. नाहीतर काय होतं, जर तुम्ही नॉर्मल स्कॉचने ही भांडी घासायला गेलात तर भांड्यांवरती ना अशा चरा दिसतात. तर म्हणून अगदी सॉफ्ट असे स्कॉच असतात ना, ह्याने जर तुम्ही घासलत ना तर भांडी पटकन सुद्धा घासली जातात आणि एकही ओरखडा आपल्या भांड्यांवरती दिसत नाही. तर माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र असं म्हणतात. तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही शिवरात्रच असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा दिवस असतो. तर ही तांब्या पितळेची भांडी ना जेवढ्या लवकर तुम्ही पुसून ठेवाल तेवढी तुमची भांडी अगदी लख्ख राहतील. नाहीतर लगेचच भांड्यांवरती ना डाग पडायला सुरुवात होते. तर म्हणून सर्व भांडी व्यवस्थित पटकन स्वच्छ केली आणि त्यानंतर एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याने भांडे अगदी लख्ख पुसून घ्यायचे. तर ही सर्व भांडी फक्त घासून उपयोग नाही तर प्रॉपर व्यवस्थित लावून सुद्धा घ्यायला पाहिजेत. तर ह्या ज्या माझ्याकडे समया आहेत ना यांना महाभारत समया असं म्हणतात आणि खरं सांगू इतक्या मस्त आहेत ना, म्हणजे या समया लावल्यानंतर जे पूजेचं स्वरूप आहे ते अगदी खूपच म्हणजे छान होतं, खूप सुंदर दिसतात आणि अशा भक्कम सुद्धा आहेत त्या समया. आणि पूर्वीच्या ज्या मला आईने दिल्या होत्या ना समया तर त्या अगदी म्हणजे गळत होत्या. त्याचं कारण जे असतं ना ते म्हणजे की वरचा जो भाग तुम्हाला दिसतो जिथे आपण वाती लावतो तो भाग असा खोलगट असेल ना तर समयातलं तेल गळत नाही. या समया अगदी आदल्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत जशाच्या तशा जळत राहतात. आणि त्यानंतर अभिषेकाची तयारी केली तर बघा मी घेतलाय ऊसाचा रस, त्यानंतर कच्चं दूध घेतलंय आणि पंचामृत बनवून घेतलंय आणि भरपूर पाणी घेणार आहे, कारण रुद्राभिषेकला ना भरपूर पाणी लागतं. तर त्यानंतर जे अभिषेकाची तयारी झाली, जी देवाची भांडी लागणार होती ती सगळी व्यवस्थित नेऊन ठेवली. त्यानंतर बिल्वपत्र
महादेवांना बेलाची पानं खूप प्रिय आहेत, म्हणून आपण महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी शिवपूजन असतं त्या दिवशी 108 बिल्वपत्रांचा अभिषेक नक्की करायचा असतो. तर यासाठी पानं ना आधीच व्यवस्थित जर काढून घेतली तर नंतर मग जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा शोधाशोध होत नाही किंवा आपला वेळही वाया जात नाही. तर पानाच्या मागचा म्हणजे देठाच्या इथे बघा एक गूढ असतं, ते गूढ नेहमी काढून टाकायचं आणि 3 पानांचेच पानं आपण भगवान महादेवांसाठी घ्यायचे असतात. तर सगळी पानं मी व्यवस्थित सगळी काढून घेतली. त्यानंतर आता मी पूजेला सुरुवात करते. तर भगवान महादेवांची पूजा करताना शक्यतो पांढऱ्या वस्त्राचाच वापर केला जातो. तर महाशिवरात्रीची एक छान गोष्ट मी तुम्हाला सांगते. एकदा एक शिकारीसाठी रानात गेला होता. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिव मंदिर लागलं. देवळात काही लोक शंकरांची पूजा करत होते, काही ओम नमः शिवाय असा जप करीत होते. ते पाहून तो हसला. त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असं म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवोपासना घडू लागली. तो रानात आला आणि एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला होता. त्याच्या डोळ्यांसमोर पानांचे झुपके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हतं, म्हणून त्यांनी ती पानं तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगानं त्या झाडाखाली महादेवांची पिंड होती. त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या हातून नकळत शिवोपासना घडत होती. तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तिथे पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने आपला तीरकामठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला. हरणीला चाहूल लागली. ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, थोडा थांब, मला आत्ताच मारू नकोस. माझी मुले बाळे वाट पाहत असतील, त्यांना मला भेटू दे. मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार. हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला, वाह, काय पण सांगते आहे. म्हणे मी परत येईन. हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाहीये. माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू? व्याधा, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटतं ना, तसंच मलाही माझ्या मुलांबद्दल वाटतं. मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे. हरण पुन्हा कळवळून म्हणाली. ते ऐकून व्याधाला तिची दया आली आणि त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावर तिची वाट पाहत बसला. रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पानं तोडून खाली टाकत होता व तो शिवलिंगावर पडत होती. दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होतात. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते. त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते. त्याचे तेज मोठे, मनमोहक अशी ही कथा आहे. तर पूजेची सुरुवात ही बाप्पांच्या स्थापनेने होते. तसं सुरुवातीला गणपती बाप्पांची स्थापना करायचे. त्यानंतर आपल्याकडे जे रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्राची स्थापना करायचे. त्यानंतर मी जसं आता तुम्हाला सांगितलं होतं की मी नर्मदेश्वर शिवलिंग घेतलेलं आहे, तर त्याची सुद्धा स्थापना करायची. तसं तर ते स्वयंभू शिवलिंग आहे, त्याला स्थापनेची गरज नाहीये. पण आपल्या घरामध्ये जेव्हा कोणीही व्यक्ती जेव्हा येतो त्याचं आपण जसं स्वागत करतो, तर साक्षात जर देव आपल्या घरात येत असतील तर त्यांचं तर खूप छान प्रकारे आपण स्वागत केलं पाहिजे. तर म्हणून पंचामृताने आणि दुधाने महादेवांना सुरुवातीला पहिले अभिषेक केला जातो. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञान गंगा वाहत असते. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. कल्याणाचा मार्ग हा काटेरी आणि अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढाव्या लागतात.
कठीण साधनेशिवाय शिवत्व कधीही प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही. समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण प्यायले, परंतु विष निघताच सर्व पळाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले. अमृत पितो तो देव, विषपान करतो तो महादेव. म्हणून भगवान शंकरांना नीलकंठ असेही म्हणतात. भगवान शंकरांवर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवते. स्थापना केल्यानंतर आपल्याला रुद्राभिषेकचा पाठ करायचा असतो. तर रुद्राचा जो पाठ आहे तो जर आपल्याला वाचता येत नसेल तर अशा प्रकारे बघा यूट्यूबवरती आपण लावून त्याच्यासोबत आपणही त्याचं पठण करायचं. किंवा जर तुम्हाला व्यवस्थित वाचता येत असेल संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये तर तुम्ही वाचन करता करता सुद्धा रुद्राभिषेक करू शकता. रुद्राभिषेक करताना बघा महादेवांच्या पिंडीवरती अशा प्रकारे अभिषेक पात्र ठेवून त्याच्यावरती सतत पाण्याचा जो अभिषेक आहे तो होऊ द्यायचा आणि त्यांच्या समोरच दुसऱ्या एका ताटामध्ये आपण रुद्रयंत्र ठेवून त्यावरती आपण पंचपळी जे असते त्याने अभिषेक करायचा. हे रुद्रयंत्राचं किंवा रुद्राभिषेकचं जे पाणी असतं ना हे खूप खूप महत्त्वाचं मानलं जातं. जो पण व्यसनाधीन व्यक्ती असेल किंवा जो व्यक्ती खूप चिडचिड करत असेल, मुलं कोणी चिडचिड करत असतील घरामध्ये किंवा कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्याला ह्या रुद्राभिषेकचं पाणी नक्की द्यावं. त्याने खूप 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 फरक पडतो. त्यानंतर महादेवांवरती उसाच्या रसाचा अभिषेक केला. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणये नमः. ओम खटवागिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. तर भगवान महादेवांची सेवा करताना आपण कुठकुठल्या मंत्रांचं अभिषेक पण करताना कुठकुठल्या मंत्रांचं पठण करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर सुरुवातीला बघा गणपती अथर्व शीर्ष आपण एकदा म्हणायचं. त्यानंतर जे संस्कृत किंवा मराठीमध्ये रुद्र आहे ते आपण एक वेळा म्हणायचं. हे जे सगळं मी तुम्हाला सांगते वाचन तर हे सगळं नित्यसेवा मंत्र स्तोत्र पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपण गायत्री मंत्राचं पठण करायचं. त्यानंतर संजीवनी मंत्राचं पठण करायचं. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र आहे त्याचं 11 वेळा पठण करायचं. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आहे त्याचं 11 वेळा पठण करायचं. त्यानंतर कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं. त्यानंतर शिवकवच, त्यानंतर शिवमहिन्म संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये वाचा. त्यानंतर जे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे ते एकदा म्हणायचंय. एकदा रामरक्षा म्हणायचंय. श्रीसुक्त म्हणायचंय. त्यानंतर बिल्वपत्रांचा अभिषेक करताना आपल्याला शिवोष्टोत्तर नामावली म्हणायची आहे. आणि शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जाप करायचा आहे.
आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर महादेवांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपण त्यांची साग्र संगीत अशी छान आरती सुद्धा घ्यायची. तर माझी ही महाशिवरात्रीची पूजा मी सुरुवात जी आहे पूजेची ते जवळपास 6:30 वाजल्यापासून केली होती आणि संपूर्ण पूजा संपन्न व्हायला मला रात्रीचे जवळपास 11:30 वाजले होते. पण म्हणजे एक जो प्रहर होता पूजेचा तर त्या प्रहरामध्ये माझी पूजा झाली. ही पूजा काही लोक संपूर्ण रात्रभर म्हणजे जे 4 प्रहर म्हटले जातात पूजेचे तर ते 4 प्रहर सुद्धा पूजा करतात. तर जितकी तुम्ही मनोभावे जितकी तुम्ही भक्तिभावाने जेवढी पूजा कराल ना तेवढे महादेव तुम्हाला लवकर प्रसन्न होतात. नमस्कार. तर अशी आजची महाशिवरात्रीची पूजा खूप 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 छान झाली आणि म्हणजे किती वेळा बघितलं तरी असं मन भरत नाही आहे पूजेकडे. इतकी सुंदर पूजा झाली आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं आजच्या पूजेबद्दल? चांगलं वाटलं. नाही, खूपच छान झाली. आणि खरं म्हणजे ती पिंड जी आहे ना ती वेगळ्याच नर्मदेश्वर शिवलिंग नर्मदेश्वर शिवलिंग जी आहे जी पिंड ती वेगळीच म्हणजे ते स्वरूपच वेगळं वाटतं. जी जुनी आमची पितळाची होती किंवा पंचधातूची होती ती म्हणजे जरा म्हणजे कलरमध्ये असं वाटत नव्हतं. पण हे दगड जे आहे ना त्या दगडामध्ये वेगळंच हे वाटतं कारण तो स्वयंभू शिवलिंग आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण त्याच्यावर अभिषेक करतो मंत्रजाप करतो तेव्हा त्याच्यातून एक वेगळेच व्हायब्रेशन आपल्यापर्यंत येतात. आणि जसं म्हटलं जातं की ओमच सगळ्या गोष्टींचा जो उगम आहे ना तो ओम पासूनच झाला आहे. तर म्हणून आपण जेव्हा ओमकार उच्चारतो किंवा आपण जेव्हा ओम नमः शिवायचा जाप करतो तर अगदी आपण इतकं तल्लीन होऊन जातो ना त्याच्यामध्ये की खूप वेगळ्याच व्हायब्रेशनला आपण जातो. आणि खरंच आहे. तर बाकी बऱ्याच ठिकाणी रात्रभर आज पूजा केली जाते किंवा रात्रभर भजन कीर्तन जागरण केलं जातं. तर असा आजचा व्हिडिओ होता. अशी आजची पूजा होती. आणि महादेवांकडे हीच प्रार्थना की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती समाधान आरोग्य या सगळ्या गोष्टी असू दे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.